मॅडम नमस्कार. आत्ता आपण या ठिकाणी एक लाक्षणिक उपोषणाला आपण बसलेले आहात, तर काय सांगाल, काय नक्की मागण्या आहेत आपल्या? आता हे उपोषण करायचं म्हणजे आम्ही जवळजवळ आता मध्ये 2दा उपोषण करून झालेले आहे आमचं. बरं. तळेगाव स्टेशनला एकदा केलं 15 मध्ये, नंतर इथं एकदा घोरवाडीला केलं होतं. पण आमच्या त्या उपोषणाचा काहीही फायदा झाला नाही. कारण काय आहे, आम्ही फक्त उपोषण करतो, ओरडतो, मागण्या मागतो, DRMला, मुंबईला, पुण्याला सगळ्यांना लेटर पाठवतो, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण आम्ही भयंकर दुर्लक्षित केले आम्हा लोकांना त्यांनी. कारण आम्ही उगाचच मागण्या करतोय का असं त्यांना वाटते, असं वाटतं. साधारण घोरवाडी रेल्वे स्टेशन किती नागरिक ये जा करत असतात, काय अंदाज? भरपूर आहेत नागरिक. सगळ्यात जास्त तळेगाव स्टेशन, त्याच्या खालोखाल आपला घोरवाडी स्टेशन, याचा नंबर लागतो. इतकं उत्पन्न आहे त्यांना, नंतर बाकीच्या स्टेशनचं. बरं, या घोरवाडी स्टेशनचा किती विकास झालाय साधारण 10-20 वर्षामध्ये? काही अल्प प्रमाणात, अगदी थोड्या प्रमाणात झालाय. त्या पण मागण्या कशा म्हणजे कामशेत सारख्या ठिकाणी सुद्धा तुम्ही चांगलं करू शकता प्लॅटफॉर्म वगैरे, पण इथं अजून प्लॅटफॉर्म पण चांगलं केलेलं नाही. अक्षरशः लोक पडतात उतरताना चढताना खालच्या प्लॅटफॉर्मला. तर ती आम्ही कित्येक वेळा ओरडून झालंय की बाबा लोक पडतात, एखादा मोठा हादसा झाल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे बघणार का, मग नंतर हळहळत बसणार का आपण. पण ते प्रशासनाला अजून जाग येत नाही अजिबात. आणि आमचं काय म्हणणं आहे की आता आम्ही त्या दिवशी आमदार साहेबांकडे पण गेलो होतो, त्यांनाही सांगितलं, नंतर बारणे साहेबांनाही कित्येक वेळा आम्ही सांगितलेलं आहे खासदारांना. त्यांचं म्हणणं आहे की रेल्वे मंत्री त्यांना असं म्हणतात की आम्ही दुपारच्या गाड्या पण चालू करणार नाहीत. पण का करणार नाहीत? कोविडच्या आधी तुमच्या 44 गाड्या होत्या, त्या 44 गाड्या तरी आम्हाला द्या ना. आम्ही जास्त एक्स्ट्राची गाडी मागतच नाही. 44 गाड्या ज्या होत्या त्या का नाही तुम्ही चालू केल्या? त्याच्या आधी काय तुम्ही ट्रॅक हे करत नव्हता, चेक करत नव्हता? तेव्हा प्रॉब्लेम नव्हता तुम्हाला, आत्ता कसा प्रॉब्लेम सुरू झाला आहे? मग ह्याचं उत्तर द्या ना आम्हाला की बाबा तेव्हा 44 गाड्या होत्या आणि आत्ता 44 गाड्या तुम्ही का करू शकत नाही? दुपारच्या वेळी जवळजवळ 3-3.5 तास गाडी नाही आहे. कित्येक लहान विद्यार्थी, मुलं, नोकरदार वर्ग, शाळा, कॉलेज, किती लोकांचं गैरसोय होती, व्यापारी वर्ग. 3.5 तास जर गाडी नसेल तर माणूस काय करणार? आणि सगळ्यात सोपं वाहन लोकांना रेल्वे आहे, त्यामुळे लोक रेल्वेनीच जाणार. आणि तुम्ही जर इतकं दुर्लक्ष करताय नागरिकांकडं, याला काही अर्थ नाही. आम्हाला बिलकुल कुठलीही दाद कुठेही मिळत नाहीये. तर यावर आम्ही आता काय तोडगा काढावा ते आम्हाला शासनाने सांगावं, म्हणजे आम्ही तसं करू. ओके मॅडम, धन्यवाद.